मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा ठरवणार आहेत। 20 जुलैला सुरू केलेलं उपोषण त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्थगित केलं आणि त्यानंतर शांतता रॅलीला सुरुवात केली। राज्याचा दौरा पूर्ण केल्यानंतर 29 ऑगस्टला आपण आमदारांना पाडायचं की स्वतः मैदानात उतरायचं की तिसऱ्या आघाडीत जायचं किंवा आणखी काही वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत ते निर्णय घेणार आहेत। मात्र त्याआधीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले आहेत। उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे फक्त समाजाला विचारून निर्णय घ्यायचं बाकी आहे, तशी आम्ही दोन्ही तयारी केली असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत बदललेलं चित्र पाहता याचा नेमका कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। मनोज जरांगे पाटील यांनी आधीच सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबतच दलित, मुस्लिम आणि धनगर समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय। सगळे सोयऱ्यांच्या नियमाबाबत सरकारकडून हालचाल दिसत नसल्यामुळे जरांगेंनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला। मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही, पण त्यावेळी जरांगे हे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये नव्हते, पण विधानसभेला ते स्वतः मैदानात उतरून जास्तीत जास्त ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याचं बोलत आहेत। आणि असं झाल्यास महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीचंही टेन्शन वाढू शकतं। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऑक्टोबर 2023 मध्ये जालन्यातील अंतरवली सराटी या गावामधून उपोषणाला सुरुवात केली होती। जरांगे यांचं हे आंदोलन सरकारला व्यवस्थित हाताळता आलं नाही। सरकारने वारंवार आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झाली होती आणि लोकसभा निवडणुकीवेळी मनोज जरांगे यांनी कुणाला मतदान करा हे सांगितलं नाही, फक्त त्यांनी मराठा विरोधी लोकांना पाडा असं आवाहन केलं होतं। मात्र त्यांच्या आंदोलनाचा सर्व रोख हा भाजप विरोधी दिसून आला। मनोज जरांगे पाटील यांचं संपूर्ण आंदोलन केवळ महायुतीतील नेत्यांशीच वाजलं होतं। जरांगे यांनी सातत्याने दोन नेत्यांवर टीका केली होती, एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ। या दोन्ही नेत्यांवर जरांगे यांनी नुसती टीका केली नाही, तर त्यांच्यावर गंभीर आरोपही केले होते। त्यानंतर शेवटी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनीही आपली फसवणूक केल्याचं म्हटलं होतं। तर आपल्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी वारंवार यावं लागल्याचा दावाही जरांगेंनी केला होता। यातून जरांगे यांनी सरकार आपल्या विरोधात असल्याचा संदेश समाजात दिला होता। जरांगे यांना विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातून मोठा पाठिंबा मिळाला होता। मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा पराभव झाला। जालन्यात रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। यासह नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या 5 मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पडले। त्यामुळे विधानसभेला भाजपला जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा फटका बसणार असल्याचं बोललं जातं। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि खानदेशमधील जवळपास 50 जागा लढण्याची तयारी जरांगेंनी केली आहे। जरांगे सध्या महाराष्ट्र दौरा करतात। आरक्षणाच्या आडून राजकारण होत असल्याचं वाटू नये यासाठी जरांगे पाटील सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येतं। त्यामुळेच त्यांनी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा महायुती आणि महाविकास आघाडीवर सोपवून दिलाय। निर्णय तुम्ही घ्या, सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य करा, अन्यथा मी माझी भूमिका स्पष्ट करून विधानसभा लढण्यावर किंवा पाडण्यावर ठामच आहे, एक प्रकारे असा इशारा जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। आपण मराठा मतदारांचं प्राबल्य असलेले काही विधानसभा मतदारसंघ पाहूयात। आष्टी विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब आजबे यांच्या मतदारसंघामध्ये 1,80,000 मराठा मत आहेत। भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात 1,36,000 मराठा मत आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात 1,36,000 मराठा मत आहेत। तसेच परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात 1,14,000 मराठा मतदार आहेत। त्यामुळे या मतदारसंघात जरांगेंनी उमेदवार उभे केले तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो। दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी, MIM आणि मनोज जरांगे
यांच्यामध्ये खलबतं होणार आहेत। त्यामुळे या चौघांत एक विचार झाल्यास, एकमेकांना मुद्दे पटल्यास तिसऱ्या आघाडीची शक्यता नाकारता येत नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीत MIM आणि वंचितच्या आघाडीचा भाजपला फायदा झाला होता। 2024च्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महाविकास आघाडीला फायदा झाला, पण आता मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात उतरून महायुतीला नुकसान पोहोचवणार की महाविकास आघाडीचं गणित बिघडवणार हे लवकरच स्पष्ट होईल। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।